हॅलो गायज, गुड मॉर्निंग. तर निकुटचं इथे काम चालू आहे, टिफिन बनवते. तर गायज निकूने मला भाजी बघायला सांगितली आणि ती गेली आंघोळीला. मी जर भाजी करपली ती मला मरणाचं बोलत, त्यामुळे मी एक जरा अजून अशी भाजी हलवतोय, करतो नाही म्हणून. पाणी आहे त्यामुळे करपणार नाही, पण मला काय एवढं भाजीतलं माहीत नाही, मी कधी बनवली नाही. सोपी आहे रेसिपी. मला वाटलं भरपूर असं अवघड असेल, मी कधी ट्राय पण नाही केली. मला वाटलं की भाजी बनवणं म्हणजे लय अवघड झालं. फक्त तेलामध्ये मिरची आणि कांदा टाकायचा, थोडा फ्राय करायचा आणि भाजी टाकायची, झालं. 2 भाजी टाकायची, झालं. खूप सोपी रेसिपी. आणि इकडे चहा. काय आताच बघितले, नाही करपले. करपले झाले भाजी. का मेथीची भाजी मला आवडते. पहिली गोष्ट, मेथीची भाजी चपाती अशी भारी लागते ना सकाळी सकाळी खायला. सकाळी नाही, एनी टाईम, कधी पण. दुपारची शिफ्ट नसते, सेकंड शिफ्ट असते. दुपारची शिफ्ट. मला समजतं, थोडं कामात मदत केलं बायकोला पण बरं वाटतं, काम पण पटकन होतं. म्हणून मी उठून आलोय, भाजीवर लक्ष देतं, बघतोय. ते आता लागल बघ खाली. काय झालं पिलू, का रडते? भूक लागली. थांब मम्मी नाश्ता घेऊन येते. आणला? अरे वा 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 वा. माझं काय आणलं? तुझा नाश्ता या पिलू, या खाली बस, खाली बस, खाली बस. मला आधी सांगा कुठला डॉक्टर आहे जो ऑपरेशन थिएटरमध्ये डायरेक्टला गेटवर आला. हातात घ्यायची ग्लोव्ज. कुठला डॉक्टर आहे तुम्ही? काय पुरावा आहे तुमच्याकडे? माझ्याकडे एनडीए रिपोर्ट आहे. कुठला रिपोर्ट? पिलो दे, मला दे तुझं खेळणं, मला दे, दे मला दे. हा, मला दिलंस ना? तुला पाहिजे? खेळायला पाहिजे? तुला खेळायला पाहिजे पिलू? खेळायला पाहिजे. तर गाज इथं निकोने भांडे घेते घासायला आणि इथं कपडे लावलेत मशीनला. तर कपडे इथे मशीनमध्ये धुवून पण ती परत कपडे हाताने साबण लावून धुते, कारण तिला स्वच्छ कपडे धुतलेले लागतात. अले दे, दर. भिंगरी ग भिंगरी, आमची भिंगरी. नको, मला असू दे. चब्बा चब्बा तर अशा प्रकारे आमचे हळूहळू बोलायला लागले, पण ती काय बोलते तेच कळत नाही. बोलते ती, पण कुठल्या लँग्वेजमध्ये बोलते ती, तिचं वेगळीच टोन आहे बघा. हे 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 तर काय इथं आरूचे फ्रेंड्स खाली उभे आहेत आणि आरू त्यांच्यासोबत तिच्या लँग्वेजमध्ये बोलते. हॅलो गाईज, सो माझी नाश्ता वगैरे झाल्यानंतरची कामं होती, मी सगळी कामं केली आणि एक व्हिडिओ बनवायचा होता, रील बनवायची होती. त्यामुळं आम्ही आरूचा जो झोपायचा टाईम होता तो मिस झाला आणि नंतर बोला त्याला झोपवायचं नाही असं बोललो, पण शेवटी तिच्या टाईममध्ये ती झोपली. इकडे आरू झोपलेली आहे बेडवरती, झोपली ती. माझी सगळी कामं केली ती झोपली म्हणून, कपडे भांडे वगैरे, आणि त्यांची माझी थोडीशी भांडणं पण झाली. आता बोललं तुमच्याच नादाने सगळं टाइम टेबल चेंज होतं. कधी कधी एक व्हिडिओ बनवायला लागले ना तरी पण तो कधी कधी चांगलं होत नाही, त्यांच्या मनाला येत नाही, कधी माझ्या मनाला येत नाही. त्यामुळे असं खूप टाइम जातो. रागाने मी बोलले मी तिची खिचडीच नाही बनवणार, तर ते बनवतात. चला तर बघू, बनवते मी त्यांना. चिडून बसलेले असतात. चिडलाय
चिडलाय खरं झालं नाही झालं करपवली वाटतं थोडी कांदा पण टाकला झोपू द्या तुमच्याच मुळे सगळं गोळ होतं व्हिडिओ तर तुम्हीच काढत होता ना तुमच्यामुळे तिचा टाइम सगळा चेंज झाला चांगले दिसताय मला वाटलं चिडला का काय माझ्यापेक्षा चांगलं जेवण बनवतात आणि चिकन तर इतकं भारी बनवतात ना की बसच त्या दिवशी माझी तब्येत खराब होती तेव्हा त्यांनी चिकन बनवलं होतं दुपारचं म्हणजे भारी चिकन बनवलं होतं ना पण शूटच घेतलं नाही यांना विसरून जातात ते शूट हे घ्यायचं त्यांना काय लक्षात राहत नाही जेव्हा मी सांगितलं ना तेव्हा तुम्ही शूट घ्यायचं तुम्ही बनवलेलं चिकन सगळ्यांना समजलं असतं की कसं बनवायचं काय मोठं नाही काही काम करायला लावलं फक्त स्टँड लावायचं होतं आणि मोबाईल लावायचा होता नवऱ्यांना खरं तर जेवण बनवायला शिकवलं पाहिजे असा फायदा असतो थोडाफार ताप कमी पडतो होय अजून काय बोलतो गाईस काल ब्लॉग मध्ये ना बघितलं ना तुम्ही की माझे डोळे लाल झाले होते झोप झाली नव्हती तर माझ्या डोळ्याला ना इन्फेक्शन झालं होतं त्यासाठी मी दवाखान्यात गेले होते त्यांनी मला एक ड्रॉप दिला आणि टॅबलेट दिले तर मला वाटलं की आता ड्रॉप आणलाय तर हे टाकतील माझ्या डोळ्यामध्ये मला टाका येत नाही तरी मी झोपायच्या आधीच झोपून गेले ड्रॉप तसंच राहिला टाकायचा एवढी तरी माझी काळजी करते मी टाकण्यातून तुम्ही टाकण्यात फरक आहे ना जरा तरी तुम्ही मुद्दामून झोपला मला माहिती आहे कॅमेरा नाही घालतोय जमतच नाही व्हिडिओ म्हणून मी घेत नाही व्हिडिओ सध्या हे आपलं चांगलं कॅमेरामॅन आहे आमचा तोडा अजून तोडा काय टाकलं प्रोफेशनल कुक मला फ्रीज साफ करायचं आहे त्याचा मी व्लॉग दाखवेन तुम्हाला मी फ्रीज कसं साफ करते ते काय बनवलं तू त्यात त्यांनी बनवलं काय हे भुगा बनवला त्यांनी आणि इथं बनवले दुपारच्या जेवणाला पालकची भाजी डाळ टाकून त्यांची फेवरेट आहे ते खात नव्हते पहिले आता सगळं खायला लागले कसली मजबूत सांगेन गाईज एकदा मी ब्लॉग मध्ये काय आहे खायला लागले किचन साफ करून या इकडे मी तिथं सोनीली झोपली माझी काय होतं माहितीये का इथं आता वाजलेत 1 वाजलाय आता ती वाजलेत 1 वाजल्यात 12 वाजता झोपली 1 वाजले आता ती परत कधी झोपणार कधी उठणार त्यामुळे सगळं टाइम टेबल चुकीचं होतं जर तिला 10 वाजता झोपवलं 12 वाजता उठवलं की बरोबर 3-4 वाजता परत झोपते 5:30 वाजता उठते आणि मग डायरेक्ट मग 11-11:30 वाजता दूध पाजलं तिला ती पावडर दिलेली ती पावडर टाकून तिला दूध पाजलं की ती परत शांत झोपते मग डायरेक्ट सकाळी झोपते असं व्यवस्थित होतं आता 1 वाजता उठवलं की परत ती दुपारी लवकर झोपणार नाही रात्रीची लवकर झोपणार नाही असं तिचं टाइम टेबल सगळं चेंज होतं आणि हा त्रास मला आणि आरूच्या पप्पांना भरपूर होतं सो जेवढं टाइम टेबल मुलांचं नीट सेट करता येईल ना तेवढं करा म्हणजे करायचंच पॅरेंट्सनी म्हणजे आपल्याला पण त्रास नाही त्यांना पण त्रास नाही सो गाईस दुपारी जेवणाचा टाइम झालेला आहे आणि जेवणामध्ये सांगितलं असं पालकची भाजी भात थोडासा चिवडा इथं भाकरीचा भुगा मेथीची भाजी खाल्ली पण आहे चपाती ते जेवतात ते सगळे बोलतात ना की बेडवर का बसता तुम्ही जेवायला तर खरं सांगू तिथं जागाच पुरत नाहीये किंग साईज बेड आहे त्यामुळं वरती बसावं लागतं आम्हाला जेवायला आणि कधी कधी फक्त व्हिडिओसाठीच आम्ही हे करतो व्हिडिओ काढतो तेवढंच फक्त असतं सगळ्याच टायमेला आम्ही वरती नाही जेवायला बसत
आता पण एक व्हिडिओज काढायचा चाललं होतं. एकटंच खात आहे, मला नाही देणार. नको खा. नको, एकच घास बोलले तुला. खिचडी झाली असेल का? नाही झाली. सो गाईज आता आरूची आंघोळ झालेली आहे आणि हिला टॉवेल लावते मी. बघू कशी क्युटी क्युटी दिसती. ओली ओली केस पुसायचे नाहीत का? बघू इकडं. थंडी लागती, थंडी लागती, थंडी लागती. तिचा खेळायचा मूड झाला. झोप झाली, तिचा खेळायचा मूड होतो. चला केस पुसू या चला. सो आरूला उठवलं, आरूची आंघोळ झाली, मस्त अशी फ्रेश केली, तिला चंपू बांधली, जी वेणी घातली. मला अशी वेणी घालायला खूप आवडतं, पण मध्ये तिची केस कापली, त्यामुळे तिला वेणी घालता येत नव्हती. आता येते थोडीफार. अशी मस्त अशी तयार केली. आरूसाठी गरम गरम खिचडी बनवलेली आहे. चला आरू खाली बस, खिचडी खायला. खाली बसा, खाली बसा. सकाळीला किती मस्त फ्रेश केली होती. आता आहे तशी ती झाली. आता वाजले 2:45 वाजल्या. हा झोपायचा टाइम आहे आणि ह्याचा खेळायचा टाइम सुरू झालेला आहे. आम्ही जेवत होतो हॉलमध्ये, मी जेवत होते, तिथून हिने चपाती उचलून आणली आहे आणि खाती आहे. बघ इकडं, इकडं बघू, बघू इकडं, बघू ना. खालून आणि खेळायला लागली. सगळं बेडवरती सामान हिला पाहिजे. टॉवेल पाहिजे, काय पाहिजे काय. आता 2:45 वाजता ही खेळायला लागली आहे. माझ्या पण झोपाची आहे, माझ्या झोपाचा पण हिने प्रॉब्लेम करून टाकलाय. सो गाईज मी आता आरूला झोपवते आणि आता हे कामाला जातील. 3 वाजता ते कामाला जातात. सो आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.